नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीच्या महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। महाराष्ट्र पोलीस दलामधील शिपायांची सुमारे 15,000 पदं भरण्यात येणार आहेत। पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या भरतीमध्ये सन 2022 आणि सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे। पोलीस दलात 15,000 पदभरती, पोलीस शिपाई 12,399 जागा, पोलीस शिपाई चालक 234 जागा, बँड्समॅन 25 जागा, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 जागा, कारागृह शिपाई 580 जागा। बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत। बीडीडीच्या 556 सदनिकांच्या चावी वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला। अनेक वर्षांपासून बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा होती, मात्र आज प्रत्यक्षात नागरिकांना खुल्या मिळाल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चावी वाटप कार्यक्रम पार पडला आहे। अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती। सीलिंग खाली पडत होतं, एक रूम होती, काही नुसते पडदे लावलेले होते। मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती, पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो, पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि मग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला। मुंबई गोवा महामार्गाची कामं गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीनं पूर्ण करावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। महामार्गावरील इंदापूर माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी लागणाऱ्या 21 कोटींचा निधी उपलब्ध करणार असून ही कामं तातडीनं पूर्ण करावीत। मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। मंत्रालयामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। नागपूरच्या रघुजीराजे भोसलेंची तलवार लंडनहून महाराष्ट्रात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला। महाराष्ट्र सरकारनं लंडनमध्ये तलवारीचा ताबा घेतला। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार लंडनमध्ये असलेली रघुजीराजेंची तलवार घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत। यानिमित्त रघुराजेंचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो। श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा, महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत। मी धन्यवाद देतो की मोदीजी, अमित शहाजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शेलार साहेब आणि खळगेजी या लोकांनी 18 तासाच्या आत ती तलवार आपण त्या बोलीमध्ये आपण ती तलवार आणली। नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या हस्ते कॅपिटॉलंड डेटा सेंटरचं लोकार्पण संपन्न झालं। यामध्ये महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी 19,200 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग देखील मोकळा झाला। त्यामुळे रोजगाराच्या 60,000 संधी थेट उपलब्ध होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 6 रुग्णवाहिकांचं उद्घाटन करण्यात आलंय। कोकण विभागामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका धावणार आहेत। 5 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 35 रुग्णवाहिका सुरू झाल्या आहेत। रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सप्लायरसह इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहेत। आणि महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।